नमस्कार. एक स्टोरी रोजची च्या आजच्या भागात आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची स्टोरी आपण स्वयं मूल्यांकन किंवा सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ अवेअरनेसच्या अनुषंगाने बघणार आहोत. एका दगडाच्या खाणीमध्ये दगड फोडणारा माणूस जो रोज कामावर जातो, दगड फोडण्याचं काम करतो आणि त्याच्या रोजीरोटीसाठी आवश्यक तेवढे पैसे त्याला मिळत असतात. ते पैसे घेऊन घरी यायचं आणि आपला दिनचर्या त्याची चालू असते, संसार चालू असतो. एक दिवस उन्हातान्हात दगड फोडत असताना त्याला वाटतं की अरे यार, काय ही जिंदगी. आणि तो आकाशाकडे बघतो आणि म्हणतो की हा सूर्य किती ताकदवान आहे, शक्तिशाली आहे. काश जर का मी सूर्य असतो. आकाशातून आवाज येतो, तथास्तु, आणि तो सूर्य बनतो. भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्व नद्यांना सुकवत, तलावांना सुकवत, सर्व पिकांना जाळत, सर्व झाडांची पानगळ करत तो सूर्य तापत असतो. त्याला वाटते की मी सर्वात शक्तिशाली आहे. परंतु काही दिवसांमध्ये काळे कुट्ट ढग त्याच्या सर्व किरणांना थांबवतात आणि खूप पाऊस पाडतात. मग त्याला वाटतं अरे, हे ढग तर माझ्यापेक्षा शक्तिशाली आहेत, पाऊस माझ्यापेक्षा शक्तिशाली आहे. म्हणून तो म्हणतो जर का मी पाऊस झालो असतो. पुन्हा एकदा आवाज येतो, तथास्तु. हे तथास्तु म्हटल्यानंतर तो पाऊस बनतो आणि मग खूप जोरदार पाऊस सुरू होतो. सर्व नद्या नाल्या तुडुंब भरतात, सर्व शेतांमध्ये पाणीच पाणी, आणि ते पाणी वाहायला लागतं. नद्यांमधून सुसाट वेगानं सुटतं. परंतु एक डोंगर त्या सर्व पाण्याला अडवतो. पुन्हा एकदा नाही, माझ्यापेक्षाही ताकदवान हा डोंगर आहे ज्यानं मला अडवलं आहे. म्हणून तो म्हणतो की अरे यार, मी जर का डोंगर असतो, हा पर्वत असतो. पुन्हा एकदा आवाज येतो, तथास्तु, आणि तो पर्वत बनतो. अचल अस्थिर पर्वत, एका जागेवर उभा असलेला पर्वत, खूप ताकद असलेला पर्वत, ज्याला हलवणं कोणालाही शक्य नाही. काही दिवस त्याला छान वाटतं आणि पुन्हा एकदा एक खाणकाम करणारा माणूस तिथं येऊन दगडं फोडायला सुरुवात करतो. त्या पर्वताला कुरतडायला सुरुवात करतो. अर्थातच तो पर्वत झालेला व्यक्ती म्हणतो की अरे, मलासुद्धा कुणीतरी कुरतडतंय, या पर्वताला कुणीतरी कुरतडतंय. याचा अर्थ असा होतो की हा खाणीत काम करणारा माणूस, दगड फोडणारा माणूस जो मला कुरतडतोय, तो माझ्यापेक्षा शक्तिशाली आहे आणि म्हणून मला तो दगड फोडणारा माणूस व्हायचा आहे. पुन्हा एकदा आवाज येतो, तथास्तु, आणि तो दगड फोडायला सुरुवात करतो. आणि त्याला रिअलाईज होतं की मी जो स्वतः होतो तोच तर खरा ताकदवान होतो, तोच तर खरा शक्तिशाली होतो. मी उगाचच वेगवेगळ्या व्यक्तींचा द्वेष करून माझी शक्ती वाया घालवली. आणि मग त्यानंतर तो इमाने इतबारे स्वतःची स्वयं मूल्यांकन करून कंटेम्प्टेड, संपृक्त पद्धतीचं जीवन जगून यशस्वी होतं. नुसतंच पॉवरफुल असणं, नुसतंच शक्तिशाली असणं हे जीवन जगण्यासाठी खरंच आवश्यक नाही. जीवन जगण्यासाठी सेल्फ कंटेंटमेंट, सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ अवेअरनेस या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा येईल नवीन एका स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.